ईश्वरगी या ब्लेसिंग टाइम मुखान मोगाच्या बाबा आणि बहिणीनो, जानेवारीची 20 आणि 1 तारीख बुधवार 2020 आणि दिसपट्ट्या मिसाची वाचपा आणि कीर्तन. आज आम्ही ॲग्नेस अंकार आणि रक्तसाक्ष यांचे स्मरण करता. पहिलं वसाप सामुएलाच्या पहिल्या पुस्तकांतले अध्याय 17 ओळ 30 आणि 2 दाविदान सावलाक म्हणे, त्या फिलिस्तियाक लागून कोणेच धैर्य सांचे नाही. तुझो सेवाक वचून या फिलिस्तियाकडे झुजतलो. पूण सावलान दाविदाक साप दिली, या फिलिस्तियाशी वचून ताच्याकडे झुजोंक तुज्यान जावचें ना. तो अजून एक भुरगो आणि तो आपल्या तरणाटपणांतून एक झुजारी. दाविदान फुडें उलोवन म्हणे, ज्या सर्वेस्परान म्हाका शिवाच्या आणि आस्वेलाच्या दवलेंतलो वाटयला, तस सर्वेस्पर या फिलिस्तियाच्या हातांतलो म्हाका वाटयतलो. सावलान दाविदाक जाप दिली, ओस सर्वेस्पर तुजे सवे आसूं. ताणे आपलो दांडो हातान घेतलो, व्हाळांतले सुळसुळीत 5 फातर विंचले आणि ते आपल्या गवल्याच्या पोत्यान घाले. उपरांत हातांत एक गोपीन घेवन तो फिलिस्तियाशी गेलो. फिलिस्ती दाविदाशी येत रावलो. ताच्या फुडल्यान ताचो ढाल वाहक चलतलो. फिलिस्तियान दाविदाचेर नदर घालून ताका देखलो आणि ताची बेपारवा केली, कित्याक तो अजून तरणाटो आसलो, तामसो आणि सुंदर रुपाचो. फिलिस्तियान दाविदाक म्हळे, एक दांडो घेवन तुवें म्हजेशी येवंक हांव कितें सुनेवे? आणि ताणे आपल्या देवाचे नांव काडून दाविदाचेर शिराप घालो आणि ताका म्हळें, ये म्हजेशी, आणि हांव तुजें मांस आकाशाच्या सुकण्यांक आणि रानवट मनजतींक खावंक दिता. दाविदान ताका जाप दिली, तूं म्हजेशी तालवार भालो आणि बर्ची घेवन आयलाय, पूण हांव तुजेशी दळबरांच्या सर्वेस्पराच्या नांवान आयला, इस्रायेलाच्या फौजांचो देव, आणि तुवें ताका सवाल घालाय. आज सर्वेस्पर तुका म्हज्या हातांत घालतलो. हांव तुका जिवेशी मारतलो आणि तुजी गोमटी कातरतलो. हेच दिसा हांव तुजे मोडे आणि फिलिस्तियाची सैन्याची मोडी आकाशाच्या सुकण्यांक आणि रानवट मनजातींक खावंक दितलो. या परी इस्रायेलाक एक देव आसा म्हूण सगळ्या पृथ्वेक कळीत जातले. त्या भायर सर्वेस्पर तालवारीन आणि भल्यान जायत दिना म्हूण हांगा एकठांय जाल्ल्या सकटांक कळीत जातले. कित्याक सर्वेस्पर झुजाचो धनी आणि तो तुमकां आमच्या हातांत घालतलो. फिलिस्ती परतून फुडें सरून दाविदाशी येवंक लागलो तेन्ना दाविदी फौजे मदलो तुर्तान भायर येवन फिलिस्तियाकडे झुजोंक धांवलो. ताणे आपल्या पोत्यान हात घालो, एक फातर भायर काडलो आणि तो आपल्या गोपिनीन घालून फिलिस्तियाच्या कापालार मारलो. फातर ताच्या कापालार रमलो आणि तो उमतोच धरणीर शेवटलो. अशें दाविदान एके गोपिनीन आणि एका फातरान फिलिस्तियाचेर जायत व्हेले. दाविदाच्या हातांत तालवार नासली जाल्यारय ताणे त्या फिलिस्तियाक मारलो आणि ताचो जीव काडलो. उपरांत दावीद धांवलो आणि फिलिस्तियाचेर उबो रावलो. ताणे ताची तालवार धरली, ती पोत्यान भायर काडली आणि ताका जेवशी मारलो. उपरांत ताणे ताची तकली कातरली. आपलो पराक्रमी मानाय मेळ्ळो पळोवन फिलिस्ती फोळून गेलो. देवाचे उतार देवाचे व्हड उपकार. श्लोक. म्हजे कडाप जावन आसलेलो देव सदैव जावं देव म्हजे कडाप. तो म्हज्या बावल्यांक झुजा विद्या, म्हज्या हातांक लढायेची तरबेती दिता. श्लोक. म्हजे कडाप जावन आसलेलो देव सदैव जावं. तो म्हजो मोग, म्हजें कोटें, म्हजें भद्रस्थान, म्हजो रक्षक, म्हजें डाल, म्हजो आसरो. तोच म्हज्या लोकांक म्हजे राजवटकी काल दवरता. श्लोक. म्हजे कडाप जावन आसलेलो देव सदैव जावं. तुज्या मनाक देवा एक नवें गीत गाता. दासर्यांच्या किनाऱ्याचेर तुका वंदिता. तुज्या राजांक जैत दिताय. तुवेंच तुज्या सेवका दाविदाक तलवारींतलो निवारलय. श्लोक. म्हजे कडाप जावन आसलेलो देव सदैव जावं. उद्गार. हालेलुया, हालेलुया. जेजू सर्गींच्या राजाची बरी खबर परगट करतलो आणि लोकांमधली सर्वय तरांची पिडाशिडा गूण करतलो. हालेलुया. सामार्क प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभवार्ता अध्याय 3 ओळ 1 ते 6. जेजू परत्यान एक फावटी सिनागोगांत भितर सरलेल्या वेळार थंय आकोडलेल्या हाताचो एक मनीस आसलो. ताणे साबत दिसा जेजू काय ताका बरो करीत काय म्हूण पळोवंक आनी करीत बी जाल्यार ताचेर गुन्यांव मांडूंक म्हूण थोडे जण पारोत करीत आसले. जेजू आकोडलेल्या हाताच्याक म्हणलो, उठ आनी मुखार ये. उपरांत थंय आसलेल्या ताणें विचारलें, आमचो कायदो साबता दिसा कितें करूंक फरमायता? बरें करूंक की वायट करूंक? एक मनशाचो जीव वाटावंक की जीव काडूंक? पूण ते वगेच रावले. तवळ रागान ताणें तांचेर आपली नदर भोंवडायली, कित्याक तांच्या काळजाच्या दारुणाये खातीर तो खंती बरी जालो.
आणि आकुडलेल्या हाताच्या तुजो हात लांब सोड म्हणालो. आणि त्या मनशान तो लांब सोडलो आणि तसो हात सरको जालो. तितल्यार फारिझेव भायर गेले आणि हेरोदी पक्षाच्या जणा संगी मेळून जेजूक कसो लागड करचो म्हणून मतलाब करूंक लागले. देवाची उतार ही वखणी तुका क्रिस्ता.